नमस्कार. पाहिलीत कालची ही अकोल्यामधील व्हिडिओ क्लिप पाहिली असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी. त्याआधीच 2 दिवस नागपूरमध्ये श्याम मानव यांच्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीने धुडगूस घातला. त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे सांगा. सिन्नर आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निर्भय बडोच्या सभांमध्ये घातलेला सगळा गोंधळ, धुडगूस, झुंडशाही सगळी, आणि काल वंचितच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यामध्ये सोशल डेमोक्रॅटिक फ्रंटच्या वतीनं आयोजित या सभेमध्ये घातलेला सगळा गोंधळ, सगळा धुडगूस, सगळी झुंडशाही, यामध्ये काय फरक आहे सांगा. सगळं अगदी सेम टू सेम. अतिशय शांतपणे आपले सगळे मुद्दे मांडण्यासाठी देशभरामध्ये परिचित असलेले योगेंद्र यादव, त्यांना या वंचितच्या उथळ डोक्याच्या कार्यकर्त्यांनी काल आपल्या महाराष्ट्रात अकोल्यामध्ये धक्काबुक्की केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं संविधान हा योगेंद्र यादव यांचा अत्यंत आवडता विषय, हृदयाच्या जवळचा त्यांच्या. त्याबाबत त्यांनी केलेलं सगळं लिखाण आणि त्यांनी दिलेली सगळी व्याख्यानं लक्षावधी विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना कायमस्वरूपी अतिशय महत्त्वाची ठरलेली आहेत, ठरत राहतील पुढच्या काळात सुद्धा. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामधून, घटनेमधून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती प्रचंड अनमोल आहे त्याबाबत योगेंद्र यादव देशभर सांगत फिरत असतात. आणि त्याच योगेंद्र यादव यांची गळचेपी करण्याचा, त्यांना धक्काबुक्की करण्याचा अतिशय निंदनीय, निषेधार्ह असा प्रकार काल वंचितच्या लोकांनी आपल्याच बाबासाहेबांच्याच महाराष्ट्रामध्ये केला. भाजप किंवा अन्य कुणा पक्षाच्या लोकांनी हे केलं असतं तर त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहता आलं असतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिरोधार्य मानणाऱ्या आणि बाबासाहेबांचे वारसदार ज्या संघटनेचं नेतृत्व करतायत त्या संघटनेच्या लोकांनी हा प्रकार असा करावा हे अतिशय दुःखद आणि त्याहून सुद्धा अतिशय संतापजनक आहे. मागील काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मंडळींनी काही विचारवंतांच्या घराबाहेर महाराष्ट्रातील जाऊन निदर्शनं केली. तुम्ही लोक महाविकास आघाडीचं किंवा काँग्रेसचं समर्थन का करता अशी विचारणा त्यांची होती. खरं तर ते सुद्धा चूकच होतं. बाबासाहेबांनीच या देशामध्ये आपल्या प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानुसार काही विचारवंतांनी जर त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला जे काही पटलं, जे काही योग्य वाटलं, त्यानुसार काही स्वतःचा निर्णय घेतला असेल तर त्यावरून इतकी खळबळ करण्याचा वंचितला काय अधिकार आहे. आणि आता काल तर हे वंचितचे लोक अगदी धक्काबुक्कीवरती उतरलेत. त्या रावसाहेब कसबेंच्या घरावरती निदर्शनं करायला गेलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्त्यांना नंतर विचारण्यात आलं की रावसाहेब कसबेंनी लिहिलेले कोणते ग्रंथ तुम्ही वाचलेले आहेत. RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये रावसाहेब कसबेंनी लिहिलेली कोणती पुस्तकं तुम्ही वाचलेली आहेत. त्यांनी लिहिलेल्या झोत या पुस्तकानं महाराष्ट्रामध्ये किती खळबळ निर्माण झालेली होती हे तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे. तर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर त्या रावसाहेब कसबेंच्या घरावर निदर्शनं करण्यासाठी गेलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांकडे नव्हते. मुळात त्यांना रावसाहेब कसबे कोण हेच नेमकं माहीत नव्हतं आणि आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं काय वैचारिक योगदान आहे याबाबत काही माहिती असण्याचं तर मग काही कारणच नव्हतं. अमुक परिसरात जाऊन अमुक घराच्या बाहेर निदर्शनं करा इतका फक्त त्यांना आदेश आलेला होता आणि त्याचं त्यांनी पालन केलं, बस. मला खात्री आहे काल अकोल्यामध्ये योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करणारे आणि त्यांची सभा उधळून लावणारे वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते होते त्यापैकीही बहुतेक कार्यकर्त्यांना योगेंद्र यादव यांचं संविधान रक्षण मोहिमेमध्ये, भारत जोडो मोहिमेमध्ये किती मोठं योगदान आहे त्याबाबत काहीही माहिती नसेल. आदेश आला, उधळली सभा. भारतीय जनता पार्टीचे लोक झुंडशाही करून निर्भय बडो आणि अन्य सामाजिक संघटनांच्या सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करतायत, आपण पाहतोय सगळीकडे. आणि बरोबर तेच काम आता वंचितच्या लोकांनी देखील सुरू केले. किती साम्य आहे पहा भारतीय जनता पार्टीच्या आणि वंचितच्या विचारांमध्ये. भारतीय जनता पार्टीने राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या आरक्षणासंबंधीच्या वक्तव्यामधून काही मोजके शब्द त्यांच्या वाक्यांमधून बाजूला काढून त्याची एक क्लिप एडिट करून व्हायरल केली आणि
वंचितचे लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीचा तो बोगस खोटा दावा खरा म्हणून तोच सगळं ते मोहीम ते पुढे चालवत आहेत, पसरवत आहेत. म्हणजे यामध्ये सुद्धा किती साम्य आहे ते पहा. काँग्रेस किंवा इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधासाठी जे जे काही प्रकार भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत तसंच अगदी सेम टू सेम वंचित बहुजन आघाडीचे लोक करत आहेत. त्यांच्या टीकेचे सगळे प्रहार भारतीय जनता पार्टीवरती होतच नाही आहेत. सगळी टीका, सगळी धक्काबुक्की, सगळी निदर्शनं भारतीय जनता पार्टीला सहाय्य करणारीच. मग यातून आपण काय अर्थ काढायचा सांगा तुम्हीच. वंचितला आपलं स्वतंत्र राजकारण करायचं आहे तर त्यांनी ते जरूर करावं. नव्हे ते करतातच आहेत, आपण पाहतोय. त्यांना कोणत्याही युती आघाडीमध्ये न जाता त्यांचं स्वतंत्र त्यांना निवडणूक लढवायची आहे विधानसभेची, त्यांनी जरूर लढवावी. नव्हे ते लढवतच आहेत की. त्यांच्या याद्या घोषित झालेल्या आहेत. कोण विरोध करतंय त्यांना? कोणीही नाही. वंचित बहुजन आघाडीच्या सभा कोणी उधळतंय का? कोणीही नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कोणा प्रवक्त्यांना, नेत्यांना, वक्त्यांना कोणी धक्काबुक्की करतंय का? कोणीही नाही. अनेक भोंदू बुवा बाबा, स्वयंघोषित आधुनिक संत, अनेक धार्मिक संस्था, संघटना सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय आपल्या मेळाव्यांमधून, सत्संगाच्या नावाखाली जे काय आयोजन केलं जातं त्यामधून भारतीय जनता पार्टीचा खुलेआम प्रचार करतायत. कोणी उधळलंय का? उधळलेत का त्यांचे हे उपक्रम, कार्यक्रम किंवा सत्संग? कोणीही नाही. मग हे भारतीय जनता पार्टीचे आणि वंचितचे लोक एकाच पद्धतीने का हे अन्य संस्था संघटनांच्या सभा उधळण्याची किंवा हल्ले करण्याचे हे सगळे नाठाळ उद्योग करतायत? तुमच्या कोणत्याही कृतीच्या, कोणत्याही विचारांच्या आड या पुरोगामी विचारांच्या संस्था, संघटना, त्यांचे नेते येत नाही आहेत अजिबात. मग हे भाजपवाले आणि वंचितवाले का या संघटनांना आडवे जात आहेत? का त्यांच्यामध्ये सगळा गोंधळ घालतायत? कालच्या सभेतील गोंधळाबाबत काय तर म्हणे आमचे काही प्रश्न होते आणि त्यांची उत्तरं योगेंद्र यादव किंवा उल्का महाजन देत नव्हते, द्यायला तयार नव्हते म्हणून गोंधळ झाला. अत्यंत खोटारडेपणा आहे हा वंचितच्या कार्यकर्त्यांचा. अत्यंत बोगस आहे हे सगळं. मी आज सकाळी खुद्द उल्का महाजन यांच्याशीच याबाबत बोललो तेव्हा त्यांनी काय सांगितलं अभिव्यक्तीला आपल्या, ते जरूर ऐका. नमस्कार. काल अकोल्यामध्ये जो प्रकार घडला, भारत जोडो अभियान आणि महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट यांच्या वतीने जी एक सभा लोकतंत्र की रक्षा और वोट का अधिकार या विषयावर आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये भारत जोडो अभियानची प्रतिनिधी म्हणून आम्ही अनेकांनी भूमिका मांडली. माझं भाषण चालू असेपर्यंत संपूर्ण शांतता सभागृहामध्ये होती. सर्व महिला पुरुष जे उपस्थित होते ते प्रतिसाद देत होते. माझं भाषण संपल्याबरोबर योगेंद्र यादव बोलायला उभे राहणार तेव्हाच काही जण उठून उभे राहिले आणि आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत असं एकाच वेळी अनेकांनी बोलायला सुरुवात केली. आम्ही असं सांगितलं की जरूर प्रश्नांना आम्ही नक्कीच उत्तरं देऊ. योगेंद्र यादव यांची मांडणी ऐकून घ्या आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचीच वेळ आपण ठेवलेली आहे, त्यामुळे त्यात जरूर प्रश्न विचारा, त्या प्रश्नांना आपण उत्तरं देऊ. पण जे उपस्थित होते त्यांनी आरडाओरडा करत स्टेजकडे यायला सुरुवात केली. एकाने हातातून माईक खेचून घेतला आणि अनेक जण स्टेजवर चढून त्यांनी आम्हाला संपूर्णपणे घेरलं आणि आमच्या अंगावर आरडाओरडा सुरू केला. त्याच्यामध्ये महिला देखील होत्या. आम्ही त्यांना सतत सांगत होतो, प्रश्न विचारायची ही कोणती पद्धत आहे? प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, आपण उत्तरं देऊ, पण प्रश्न आम्हाला ऐकू तरी येऊ द्या. इतक्या आरडाओरड्यामध्ये आणि इतके जण एका वेळेला प्रश्न विचारतात, अशा अवस्थेमध्ये आम्ही प्रश्नांना उत्तरं नाही देऊ शकत. पण कोणाचीही ऐकण्याची मनस्थिती नव्हती आणि जितक्या कमी वेळात हे घडलं, स्टेजवर आले, माईक खेचून घेतला, कार्यक्रम बंद पाडला, सभा उधळली. सभेनंतर तिथे अत्यंत स्टेजवर आणि सभागृहामध्ये खुर्च्यांची मोडतोड केली. हे सगळं पाहता सभा उधळणं हाच आलेल्या मंडळींचा उद्देश होता हे स्पष्ट होतं आणि हे ठरवून केलं गेलं हे सुद्धा आता आम्हाला वळून बघताना स्पष्ट दिसतं. त्यांना प्रश्न काय विचारायचे होते आम्हाला ऐकूच येत नव्हते, पण काही प्रश्न त्यांनी एखाद दुसरा प्रश्न चिठ्ठीत विचारला होता. बाबरी मस्जिद पडली तेव्हा कोण राज्य करत होतं वगैरे. तर त्यातले जे काही 2 प्रश्न होते ते काँग्रेसला विचारण्याचे प्रश्न होते. आणि आत्ता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, प्रबुद्ध भारतच्या वतीने जे त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यात जे प्रश्न मांडले त्यातला एकही प्रश्न आम्हाला सभेत विचारण्यात आला नाही. ते प्रश्न त्यांनी नंतर टाकलेले आहेत आणि त्या प्रश्नांमधले बरेचसे प्रश्न हे काँग्रेसला विचारण्याचे प्रश्न.
आम्ही हे अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. ही एक जनचळवळ आहे, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी चाललेली ही चळवळ. असं असतानाही सुद्धा हे ऐकून घेतल्यानंतर देखील ते याच भूमिकेतून प्रश्न विचारत राहिले. आता या सगळ्याकडे वळून बघताना मला काही प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विचारायचे की आपण कोणत्या बाजूला आहोत? संविधान वाचवण्याच्या बाजूला आहोत की मनुस्मृतीवाद्यांचं समर्थन करण्याच्या बाजूला आहोत? आणि जर तुम्हाला ही पारख नसेल तर जरूर पारख करा. आपले शत्रू कोण, मित्र कोण. आणि मित्रांबरोबरचे मतभेद असतील तर ते बोलून मिटवता येतात. मित्रांबरोबरचे किंवा आपल्या सहकारी चळवळीमधल्या समविचारी मंडळींबद्दलची वेगळी मतं असतील तर त्यातला चर्चेचा मार्ग आहे. अभिव्यक्तीच रोखायची, बोलू देणार नाही, आम्ही कार्यक्रम बंद पाडू, तिथे धिंगाणा घालू, ही वृत्ती कोणाची आहे? ही वृत्ती मनुस्मृतीवाद्यांची, ही वृत्ती भाजपची आहे. ती वृत्ती तुम्ही का स्वीकारली? आम्हाला अजूनही यावर विश्वास ठेवायला जड जात आहे की आपण ज्यांना समविचारी म्हणतो, आंबेडकरी चळवळीतले म्हणतो, संविधान वाचवण्याच्या चळवळीतले म्हणतो, ते या प्रकारचा पवित्रा का घेत आहेत? यातून कोणाचा फायदा होणार आहे? कोणाची बाजू, कोणाची मांडणी पुढे जाणार आहे? ऐकलं? या सगळ्यातून जसं उल्काताई म्हणाल्या त्या सिद्धच झालेलं आहे की त्यांना सभा उधळायचीच होती, ते ठरवणं झाले होते. या सगळ्या झुंडशाहीमधून आपण महामानव बाबासाहेबांनी जे काही आपल्याला दिलं त्या सगळ्याची पायमल्ली करतोय याचं कोणतंही भान या वंचितच्या लोकांना आता राहिलेलं नाही. लोकशाही रक्षणाचं महत्त्व आणि आपल्या मताची किंमत असा कालच्या या सोशल डेमोक्रॅटिक फ्रंटच्या सभेचा विषय होता. आणि अशा ठिकाणी या विषयावर सभा असताना या वंचितच्या लोकांनी हे उद्योग केले म्हणजे पहा. प्रकाश आंबेडकरांचं नावही या सभेच्या ठिकाणी कोणत्याही आधीच्या वक्त्यांनी घेतलेलं नव्हतं अजिबात. वंचित बहुजन आघाडीचा कोणत्याही प्रकारचा अगदी एक शब्दाने सुद्धा उल्लेख कोणीही वक्त्यांनी आधीच्या, योगेंद्र यादव यांच्या आधीच्या कोणीही वक्त्यांनी केलेला नव्हता. प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीविषयी चांगलं वाईट असं कुणीही काहीही बोललेलं नव्हतं एक शब्दाने सुद्धा. मग वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी हा सगळा गदारोळ तिथं घालण्याचं कारण तरी काय होतं नेमकं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला अजिबात मान्य नाही असं भारतीय जनता पार्टीच्या झुंडशाही करणाऱ्या लोकांप्रमाणेच मग आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा घोषित करून टाकावं. अरे तुम्ही तुमचा लढण्याचा मार्ग निवडलेला आहे, लढताय तुम्ही, तुमच्या मार्गामध्ये कोणीही आडवं येत नाही, मग तुम्ही का इतरांची गळचेपी करायच्या मागे लागला आहेत? का झुंडशाहीने इतरांची मुस्कटदाबी करायच्या तुम्ही मागे लागलेला आहेत? थोडाही फरक का दिसत नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या झुंडशाहीमध्ये आणि तुमच्या या सगळ्या प्रकारांमध्ये? डॉक्टर बाबासाहेब आज असते तर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला असता किंवा नाही याबाबत निश्चितपणे काहीच सांगता येत नाही, बहुधा नसताच दिला त्यांनी. पण RSS आणि भारतीय जनता पार्टीला फायदेशीर ठरेल अशी कोणतीही कृती, अशी कोणतीही भूमिका त्यांनी घेतली नसती. आणि वैचारिक मांडणी करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा पुरस्कार सुद्धा त्यांनी कधीही केला नसता, हे मात्र अगदी 100% नक्की. असो, या असल्या झुंडशाहीमुळे ना निर्भय बनो चळवळ थांबणार, ना श्याम मानव थांबणार, ना योगेंद्र यादव थांबणार किंवा ना उल्का महाजन शांत बसणार घाबरून. उलट हे सगळे आणि अन्य सगळे नेते आणि त्यांच्या सगळ्या संघटना अधिक ताकदीने, अधिक जिद्दीने, अधिक जोमाने या सर्व प्रकारच्या झुंडशाहीच्या विरोधामध्ये लढणार. आणि राज्यातील सगळी सुजाण जनता सुद्धा या त्यांना सगळ्यांना साथ देणार अगदी 100%. कोणत्याही प्रकारच्या झुंडशाहीचा पराभव अंतिमतः निश्चित असतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि हे या झुंडशाही करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट्सच्या स्वरूपातून अवश्य कळवा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.